नमस्कार मित्रांनो, मी अजित सुंदे. मी मागील बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामध्ये मला पूर्ण महाराष्ट्रातून अपंगाचे फोन येत आहेत. पूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचे सुद्धा फोन येत आहेत. शेतकरी आणि अपंग यांना दैवत मानून मी माझे काम चालू केलेलं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी माझ्या परीने बरेच प्रयत्न करत आहे, पण मला पूर्ण समस्या सोडवणं जमत नाही. तरी किंवा सर्वांचे फोन उचलणं जमत नाही, तर मला शक्यतोवर मला व्हिडिओला मेसेज करत जा, म्हणजेच की मी आपल्या समस्या सोडवू शकतो. बरेच लोक मला असे म्हणतात, तू व्हिडिओ पासून पैसे कमवतो. मला अजून एक रुपयाही कोणत्या व्हिडिओचा मिळालेला नाही आणि व्हिडिओतून पैसे कमवण्याचा उद्देश माझा नाहीये. तो जर उद्देश असता तर मी नाचणारे गाणारे व्हिडिओ बनवले असते. त्याच्यावर मला कम्प्युटरचं जमतं, मला व्हिडिओ बनवणं काही एवढं कठीण नाहीये. मी व्हिडिओ बनवून पैसे चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. मला व्हिडिओतून पैसे कमवायचा माझा उद्देशच नाहीये. माझा उद्देश सेवा करण्याचा आहे, कारण की मी स्वतः दिव्यांग आहे आणि मला माहिती आहे दिव्यांगाच्या काय समस्या आहेत, काय हाल आहेत. दिव्यांगाला समाज एक तुच्छ नजरेनं बघतो. एक काहीतरी आपण दिव्यांगाला प्रत्येक गोष्टीत कमी लेखतो, कारण की त्यांना असं प्रत्येक गोष्टीत सोबत घेत नाहीत. तुम्ही आता समाजकारणात बघा किंवा राजकारणात बघा, दिव्यांगाला तुच्छ लेखले जाते. त्याच्यानंतर अपंग म्हणजे असहाय्य असा समाजाची भावना असते. त्यांना पूर्ण संधी कशातच मिळत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत बघा, तुम्हाला राजकारणात बघा किंवा गावातल्या समाजकारणात बघा, तुम्हाला संधी पूर्ण बरोबरीची संधी मिळतच नाही दिव्यांगांना. याच्यातून नैराश्याची भावना प्रत्येक अपंगाच्या मनात असते. नैराश्यातून अपंग काही पण करू शकतात. तर आपण सर्व अपंगाचे नैराश्यातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना काही मदत लागली तर आपण करणार आहेत. पैशांची मदत मी स्वतःही करू नाही शकत, कारण की मी सुद्धा दिव्यांग आहे आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत की मी सर्वांना मदत करू शकतो, पण आपलं समाधान नक्की करू शकतो. आता आपण एसटी बस मध्ये बघतो किंवा सार्वजनिक ठिकाणी अपंगाला अशा वेगळ्या सुविधा काहीच नाही. आपण एसटी बस मध्ये सुद्धा आपण अपंगाला सीट देतात बसण्यासाठी. ना चालक मदत करत ना वाहक मदत करत. हे फक्त शासनाचे नियम आहेत की वाहक चालक मदत करतील, कोणीच मदत करत नाही. सार्वजनिक ठिकाणी इतर ठिकाणी आपले खूप हाल होतात. आपल्याला समजा आपण 1 किलोमीटर पण चालता येत नाही, अशा अपंगांना खूप हाल होतात. शिक्षणातील असमानता, शैक्षणिक याच्यात आपले बरेच दिव्यांग बंधू असतात. एक तर ते आता मी बऱ्याच मुलांचं बघितलं की त्यांनी दिव्यांगाचे दाखलेच काढलेले नाहीत. 10, 12, 18 वर्षाचे दिव्यांग झालेले आहेत, तर त्यांनी दाखलेच काढलेले नाहीत. त्यांना शैक्षणिक सुविधा आहेत, पण त्यांचे आई वडील लक्ष देत नाहीत. किंवा एक काल माझ्याजवळ एक दिव्यांग आलता, इथं तपासणी होती. तो मेंटली थोडा डिस्टर्ब होता. त्याला अपंगाचा दाखला मेंटलचा काढायचा होता, पण तो काढण्यासाठी नाही म्हणत होता. त्याच्या आईनं जबरदस्तीने माझ्याकडून फॉर्म भरून घेतला. तो नाही म्हणत होता, मी दिव्यांग नाहीच आहे म्हणे, मी मतिमंद नाहीये, मला मतिमंदाचा दाखला नको. लोक हसतील. लोक काही हसू द्या, लोक चांगल्या माणसाला सुद्धा हसतात आणि खराब माणसाला सुद्धा हसतात. चांगल्या माणसाला जास्त हसतात. तर तुम्ही दिव्यांगाचे दाखले काढण्यासाठी लाजू नका किंवा घाबरू नका. त्याच्यात नंतर दिव्यांगाला कुठल्याही प्रकारच्या नोकरीत संधी देत नाहीत. सरकारी नोकरीत शासन म्हणतं की 4% आरक्षण आहे. आपले दिव्यांगाच्या जागा डुप्लिकेट दाखले बनवूनच जवळपास भरल्या जातात. जवळपास 90% जागा ह्या डुप्लिकेट अपंगांनीच भरलेल्या आहेत. 10% जागा आपले ओरिजिनल अपंग आहेत, ते अपंगाला साथच देत नाहीत. आता आमच्या तहसीलमध्ये काही अपंग असे आहेत की ते डुप्लिकेट दाखल्याच्या भरोशावर लागलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी लागलेले आहेत. आमच्या तहसीलचं नाही, प्रत्येक तहसीलमध्ये असो, ते दुसऱ्या अपंगाला तुच्छ समजतात. त्यांना जवळही येऊ देत नाहीत, त्यांचे कामही करत नाहीत. आणि या तुच्छतेच्या भावनातून मनात एक दिव्यांगाच्या मनात आपल्याच लोकांबद्दल नाराजी येते. त्याच्यानंतर कर्ज शासन प्रत्येक वेळेस सांगते की कर्ज मिळते तुम्हाला अपंगाला. आजपर्यंत मी स्वतः, मला ऍक्सिडेंट होऊन 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून मी स्वतः दिव्यांग आहे. मला 1 रुपयाचीही कुठली स्कीम मिळालेली नाही दिव्यांगाच्या भरोशावर. खूप प्रयत्न केले मी. जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो, तिथं साहेबांना पैसे देऊन केस पास केली. शेवटी बँकेने येऊन रिजेक्ट केली. ती म्हणे माझ्या बकऱ्यांची 10 लाखाची स्कीम पास झाली होती, त्याला 35% सबसिडी होती. आणि मला मॅनेजरने सांगितलं, म्हणे तू दिव्यांग आहेस, तू बकऱ्या कशा चारतील. अरे आता काय, कशी स्कीम घेणार, काय करणार. त्याच्यानंतर आता योजना, भरपूर योजना असतात अपंगाला, ज्याची माहिती लोकांना नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर संजय गांधी योजना. संजय गांधी योजनेत अपंगाला 2,500 रुपये मानधन आहे. त्याच्यासाठी ऑनलाईनचा दाखला लागतो
बऱ्याच लोकांचे दाखले जुने आहेत तर त्यांचे पेन्शन बंद होऊन जातील, तरी सर्वांनी लवकरात लवकर आपले दाखले ऑनलाईन करून घ्यावे हीच सर्वांना विनंती. अपंग व्यक्तीला आपले जे उपकरण असतात, समजा आता माझा पाय गेलेला आहे तर पाय खरेदी करण्यासाठी आपल्याला अपंग मानधन पैसे मिळतात, किंवा कोणाचं कानाने बहिरे असतात त्यांना कानाचे मशीन घेण्यासाठी सहाय्य मिळते. अशा भरपूर योजना आहेत. दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती राहते, त्याच्यासाठी पण आपण अर्ज करू शकतो. व्यवसायासाठी कर्ज सुविधा हे शासनाने दिलेली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं दिव्यांग स्वावलंबन योजना आहे, पण अशा योजनेतून मला तरी अजून मदत मिळालेली नाही. तसेच अजून सामाजिक कल्याण योजना, कृत्रिम अवयव साधने खरेदीसाठी योजना आहेत, अपंग व्यक्तीला स्वयंरोजगारासाठी गाळे मिळवून देणे, जे गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे गाळे असतात ते अपंग व्यक्तीला मिळतात. आता अपंगासाठी पेन्शन योजना ही तर आपण सांगितलेलीच आहे. अपंगासाठी घरकुल योजना सुद्धा आहे, ही आपल्या गावातील ग्रामपंचायत नगरपालिकेत आपण अपंगासाठी घरकुल योजनेत आपण अर्ज करू शकतो. आणि राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत नियमितपणे 1% निधी राखीव ठेवण्यात आला आहे, पण ही योजना अजून मिळालेली नाही. त्याच्यानंतर मोफत ई रिक्षा, भाऊ लाडकी बहीण योजना, अशा सुद्धा योजना आहेत. या योजनेसाठी आता आपण पूर्ण माहिती काढून, ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा, किंवा मी ही माहिती काढून सर्वांना माहिती सांगू शकतो. तसेच आता आपण शेतकरी आणि दिव्यांग हे 2 विषय हाताशी घेतलेले आहेत. तर आता शेतकऱ्यांसाठी भरपूर समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे, अनियमित पाऊस, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, सिंचनाचे शासन दाखवते सिंचनाच्या भरपूर सुविधा आपण स्कीम देत आहेत, पण अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना माहीत पडत नाहीत. त्याची सुद्धा आपण माहिती देणार आहेत. आता आर्थिक अडचण, शेतकऱ्यांची प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक अडचण आहे. कमी उत्पन्न होते, खर्च जास्त होतो. कोणी पण कोणत्याही अहवालात पहा, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. अस्थिर बाजारभाव, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या जास्त करून विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी जास्त आत्महत्या करतायत. तरी आपण त्यांना मदत करून शासनाच्या योजना ज्या आहेत त्या आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तसेच मालाला बाजारभाव, आता प्रत्येक मालाला बाजार कुठं चांगले आहेत. मागे वाशिमला सोयाबीन 8,000 रुपये विकलं गेलं, आणि आमच्याच मलकापूरमध्ये सोयाबीन हे 3,500 4,000च्या आतमध्ये विकल्या गेलं. तर असं शेतकऱ्यांना बाजारभाव कुठे चांगले आहेत तिथं आपला माल नेऊन विकावा, हे आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. तसेच त्याच्यानंतर पीएम किसान, शेतकऱ्यांना जे योजना आहेत त्या योजनेमध्ये सर्वात अगोदर पीएम किसानची योजना आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन मिळतं. ते बऱ्याच शेतकऱ्यांचे बंद पडलेले आहेत, त्या चालू कशा करायच्या त्याच्याबद्दलही आपण सांगणार आहेत. तरी सर्व शेतकरी दिव्यांग बांधवांनी मला व्हिडिओमध्ये ज्या आपल्या समस्या आहेत माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कमेंट करावी, त्या समस्येवर उपाय करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजना, ही शेतकऱ्यासाठी 12,000 रुपये मानधन आहे. ही पण योजना बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही, तर ही योजना कशी घ्यायची याच्यावर आपण आता व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना, ही एक चांगली योजना आहे. मी जवळपास प्रत्येक वर्षी खरीप मध्ये 2-2.5 हजार शेतकऱ्यांचे पीक विमे भरतो. तरी आता आपण आपल्या ठिकाणी पीक विमे भरून घ्यावेत. त्याच्यानंतर केसीसी क्रेडिट कार्ड, ही एक योजना चांगली आहे. पण आता या योजनेबद्दल आपल्याला जर माहिती हवी असल्यास तर मला मेसेज करावा. या योजनेवरही आपण व्हिडिओ बनवणार आहेत. मी अगोदर सांगितलं होतं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ही एक योजना शासनाची आहे, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही योजना कशी पोहोचायची याच्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहेत. ज्यांनाही काही मदत लागली तर त्यांनी मला मेसेज करावा. त्याच्यानंतर महाडीबीटीची योजना आहे, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर, पंप, ठिबक, स्प्रिंकलर, शासनाच्या 350च्या वर स्कीमा आहेत महाडीबीटी आणि नानाजी देशमुख म्हणजेच की पोखरा या योजना आहेत, आणि याच्यात प्रत्येक गावं आलेले आहेत. महाडीबीटी योजना ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावासाठी लागू आहे. तरी ज्यांनाही योजनेबद्दल माहिती पाहिजे त्यांनी मला मेसेज करावा. या योजनेवर आपण व्हिडिओ बनवणार आहेत. तरी मित्रांनो, माझा व्हिडिओ ज्यांनाही आवडतो त्यांनी मला लाईक करावे, आणि या योजनेबद्दल मी पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ज्यांनाही कोणती योजना लागली त्यांनी मला मेसेज करावा. धन्यवाद मित्रांनो.